नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना विशेष 30 दिवस 30 दिव्य उपाय भाग 4 आणि आजचा उपाय आहे 4. गुरुवारी करायचा, नक्की पहा. जी स्त्री गुरुवारी तुळशीला कच्चं दूध अर्पण करते तिच्या भाग्यात लक्ष्मी स्थायिक होते. गुरुवारी घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात पैशांचा ओघ वाढतो आणि घरातील नकारात्मकता दूर होते. मित्रांनो, श्रावण महिना विशेष 30 दिवस 30 उपाय या सिरीजमध्ये दिवस 4 गुरुवार आणि 4 उपाय. बृहस्पती म्हणजेच देवगुरु, ज्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय बुद्धी, धन, यश मिळत नाही. हिंदू धर्मात तुळशीचं स्थान अत्युच्च मानलं जातं. तुळशी ही लक्ष्मी मातेचं रूप आहे. जर श्रावणाच्या गुरुवारी तुळशीमध्ये कच्चं दूध अर्पण केलं तर घरात अडलेले पैसे व्हायला लागतात, अडकलेली कामं मार्गी लागतात. हा उपाय श्रीमंतीच्या दारात तुम्हाला उभं करतो. तुळशीमध्ये कच्चं दूध अर्पण करणे हा उपाय सकाळीच करावा. गुरुवारच्या सकाळी सूर्योदयानंतर स्नान करून स्वच्छ पिवळे कपडे परिधान करा. तुळशीच्या रोपाजवळ जाऊन तिची पूजा करा. केशर, गंध, फुले अर्पण करा. मग काचेच्या किंवा चांदीच्या छोट्या वाटीत कच्चं दूध घ्या. दूध अर्पण करताना मनात संकल्प करा, लक्ष्मी माते, माझ्या घरात नित्य धन, आरोग्य आणि शांती राहो. तुळशीला दूध अर्पण केल्यानंतर ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्म्ये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. परिणामी घरातली नकारात्मकता निघून लक्ष्मीचा वास होतो. घरातील आर्थिक अडचणी तर दूर होतातच, अडकलेले व्यवहार चालू होतात. घरात धनाचा प्रवाह सुरू होतो. संततीला अभ्यासात आणि नोकरी व्यवसायात यश मिळतं. या उपायामागचं गूढशास्त्र काय आहे? मित्रांनो, तुळशीमध्ये कच्चं दूध घालणं म्हणजे एक प्रकारे देवी लक्ष्मीला शांत करणे. दूध हे शांतता, शुद्धता आणि समाधानाचे प्रतीक आहे. हळद हे पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारा घटक आहे. हा उपाय कोणत्याही प्रकारच्या धार्मिक परवानगीशिवाय सुद्धा तुम्ही करू शकता. सकाळी 6 ते 9 या वेळेत केल्यास अधिक शुभ परिणाम होतो. उपाय करताना पिवळ्या रंगाचा वापर अधिक करा. तो गुरुचा आणि समृद्धीचा रंग आहे. श्रावण महिन्यात गुरुवारी सलग 5 आठवडे हा उपाय केला तर घरात आर्थिक परिवर्तन नक्की घडू शकतं. एक महत्त्वाचा उपाय म्हणजे तुळशीच्या रोपाजवळ गुरुवारी एक लिंबू ठेवून शुक्रवारच्या सकाळी घरात ठिकठिकाणी ठेवा. ते नजरदोष व पैसा अडथळा दूर करतं. पैशांमध्ये येणारे अडथळे दूर करतं. उंबराच्या झाडाखाली पिवळ्या फुलांचं तोरण बांधा. घरात चैतन्याचा प्रवेश होतो. तुळशीमध्ये सफेद गूळ व साखर मिसळून दूध घातल्यास ती देवतेप्रमाणे पूजली जाते. गुरुवारी एक छोटा पिवळ्या कापडात हरिद्रा हळद ठेवून तिजोरीत ठेवा. त्याने लक्ष्मी स्थिर राहते. हे सर्व करताना मंत्र आणि जप कोणता करायचा? ओम बृहस्पतये नमः हा मंत्र 108 वेळा जपल्यास गुरुचा आशीर्वाद मिळतो. दुसरा मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्म्ये नमः हा मंत्र तुळशी पूजेनंतर केल्यास लक्ष्मीचा वास होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र उंबऱ्याजवळ उच्चारल्यास घरात ऊर्जा शुद्ध होते. गुरुवारी घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने काय होते? हा आहे गुरुवारचा दुसरा उपाय. गुरुवारचा दिवस देवगुरु बृहस्पतींना अर्पण असतो आणि घराचा उंबरठा हे घरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या शक्तींचं प्रवेशद्वार असतं. त्यामुळे जर या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं पवित्र लेपन केलं तर घरात शुभ शक्तींचा प्रवेश आणि अशुभ शक्तींचं निर्गमन होतं. जर हळदीबरोबर तुम्ही थोडंसं केशर मिसळलं तर हा उपाय दुप्पट शक्तिशाली होतो. मित्रांनो, केशर हे ऐश्वर्य, तेज आणि सौख्याचं प्रतीक आहे. गुरुवारी उंबरठ्यावर हळदीचं लेपन कसं करावं आणि त्याचे फायदे काय आहेत? कधी तुमच्या घरात पैसा येतो पण थांबत नाही. घरात सतत भांडणं, आजारपण, अपयश आणि मानसिक अशांती जाणवते का? मग आज मी तुम्हाला सांगते एक अशक्य वाटणारा पण प्रभावी उपाय, जो गुरुवारी फक्त 2 मिनिटं घेतो आणि संपूर्ण आयुष्य बदलवतो. गुरुवारी घराच्या उंबरठ्यावर हळदीचं पवित्र लेपन केलं तर लक्ष्मी साक्षात त्या घरात पाऊल ठेवते. उंबरठा म्हणजे घराचं प्रवेशद्वार, जिथून शुभ शक्तीही घरात येतात आणि अशुभ शक्तीही. म्हणूनच जर त्या उंबरठ्यावर गुरुवारी सकाळी शुद्ध हळदीचं लेपन केलं तर त्या घरात वाईट शक्तींना थांबवलं जातं, येण्यापासून रोखलं जातं आणि
शुभ शक्तींना आमंत्रण दिलं जातं. हळदीचं लेपन करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. नंबर 1, सकाळी लवकर उठून स्नान करा. नंबर 2, पिवळा किंवा केशरी रंगाचा स्वच्छ कापड परिधान करा. नंबर 3, एका वाटीत शुद्ध हळद घ्या. नंबर 4, त्यात थोडे गंगाजल किंवा साधं पाणी टाका. नंबर 5, घट्टसर पेस्ट तयार करा, म्हणजे नितळेल असं नको. नंबर 6, आणि मग घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर या हळदीचं लेपन करा, तेही हाताने, अगदी मनापासून. हे लेपन करताना मनात जप म्हणा. जपत जा, ओम श्रीम बृहस्पतये नमः. घरात लक्ष्मी, चैतन्य आणि शांती नांदो. हळदीचं लेपन हे घराचं एक पवित्र कवच बनतं, जे घर नकारात्मकतेला थांबवतं आणि गुरु, लक्ष्मी आणि देवींची कृपा घरात स्थिर करतं. हा उपाय विशेषतः स्त्रियांनी अत्यंत करणं प्रभावी आहे, कारण त्या उंबरठ्यावर केवळ हळद लावत नाहीत, तर त्या लावतात घराचं सौख्य, समृद्धी आणि सुरक्षितता. काही स्त्रिया हळदीसोबत 4 तांदळाचे दाणे लावतात. तो एक शुभ संकेत मानला जातो. काही स्त्रिया तर हळदीने उंबरठ्यावर ओम किंवा स्वास्तिक देखील लिहितात. हे लिहिलं तर त्या घराचं द्वार देवतेच्या चरणांसारखं पवित्र होतं. सोपं आहे, एकदम साधं आहे, पण परिणाम अविश्वसनीय दिसतो. त्या दिवशी जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर हळदी लावाल, त्या दिवशीपासून घरातल्या दुर्भाग्याची वाट बंद होईल आणि लक्ष्मीची वाट सुरू होईल. जर तुम्हाला हे उपाय आवडले असतील तर या व्हिडिओला एक लाईक द्यायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये लिहा ओम श्रीम महालक्ष्मी नमः आणि व्हिडिओ तुमच्या सख्यांना, मैत्रिणींना शेअर करा. कारण सौभाग्य वाढवायचं असेल तर हा उपाय चुकवू नका आणि तयार व्हा. पुढील गुरुवारी उंबरठ्यावर एक छोटासा लेप आणि आयुष्यभराची समृद्धी. ही कृती घराच्या स्त्रियांनी केल्यास त्याचा परिणाम 100 पट वाढतो. कारण स्त्रीचा हात म्हणजे लक्ष्मीचा स्पर्श आणि जर त्या हातांनी उंबरठ्यावर हळद लावली तर त्या घरात कोणतंही संकट ठरत नाही. तुम्ही हळदीने उंबरठ्यावर ओम, स्वास्तिक किंवा श्री हे अक्षर देखील लिहू शकता. यामुळे देखील त्या घराचा दरवाजा देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी सजलेला द्वार बनतो. शेकडो घरांमध्ये हा उपाय केला जातोय. कित्येक लोकांना अनुभव आलाय. घरात शांतता वाढली आहे, पैशांची चणचण थांबली आहे आणि घरातले वाद, संशय कमी झाले. मित्रांनो, मैत्रिणींनो, पुढील गुरुवारी तुम्ही फक्त 5 मिनिटं वेळ काढा आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन नक्की करा आणि मग पहा काय दिव्य बदल होतोय तुमच्या जीवनात. श्रावण महिना विशेष 30 दिवस 30 दिव्य उपाय हे केवळ उपाय नाहीत, तर दैवी संकेत आहेत जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. म्हणूनच तयार राहा आणि उद्या नक्की पहा उद्याचा 5वा उपाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.